कोपरी ठाणे पूर्व परिसरातील नागरिकांच्या सोयीसुविधा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील शिवसेना शिंदे गट परिवाराच्या माध्यमातून आणखीन एक विकासात्मक उपक्रम आनंद टॉकीज जवळील बडोदा बँकेच्या बाजूला राबवण्यात आला। या परिसरात सोसायटी घरगुती PNG गॅस लाईन कामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानं खासदार नरेश मस्के तसंच आमदार रवींद्र फाटक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडला। माजी नगरसेविका आणि विधानसभेच्या संघटिका मालती पाटील आणि विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे तसंच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक आणि युवासेनेचे सचिव अवधूत कदम यांच्या सक्रिय सहकार्यानं या कामाचं श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी विभागातील मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक आणि रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थित मान्यवर विभाग समन्वयक यमुना म्हात्रे, विभाग उपसमन्वयक आनंदी खांबल, विभाग प्रमुख संतोष बोडके, विभाग प्रमुख निर्मला काळे, उपविभाग प्रमुख जमीर सय्यद, पूनम थोरात, उपविभाग प्रमुख कल्पना भोईर तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि स्वस्त गॅस सुविधा उपलब्ध होणार असून शिवसेना ही विकासाचीच सेना आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं। कन्यानगर अशा समस्त कोपरीमध्ये पूर्ण ठाणे पूर्वमध्ये आज PNG गॅसची लाईन चालू परिस्थितीत चालू केलेली आहे। प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन प्रत्येकाला सर्वे करून आज आम्ही तिथे चालू केलेली आहे। तर काही तांत्रिक गोष्टीमुळे या ठिकाणी ही जी सिंधू सोसायटी आहे, सिंधू सोसायटी झाली, पैल सोसायटी झाली, त्याच्यानंतर राणे भवन झालं, किशोरनगर झालं आणि परिसर या परिसरात काही एक 15-20 बिल्डिंग वगळल्या तर त्या बिल्डिंग ह्या लोकांना आजपर्यंत लाईन आली नाही। कारण या ठिकाणी आपल्या स्मार्ट सिटी अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकायचे काम चालू होतं। त्यानंतर कॉन्क्रिटीकरणचं रस्ता काम चालू होतं, त्यामुळे या ठिकाणची लाईन लांब राहिलेली। आता सदर लाईन मुख्य रस्त्यापासून ते या इथपर्यंत आणण्याचा आणि महानगरपालिकेच्या वतीने परमिशन घेऊन आज सिंधू सोसायटीला ही लाईनीचा शुभारंभ इथं केलेला आहे। त्यामुळे परिसरातील ज्या ज्या काही सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटींना आज इकडे PNG गॅसची लाईन मिळणार आहे आणि